नमस्कार, मी बी एच पाटील, एच.एम. कॉलेज कराड. इयत्ता 11वी कॉमर्स, विषय बँकिंग पेपर 1. कालच आपण बँकिंग पेपर 1 याविषयी माहिती सुरू केली होती. ते इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी याची प्रस्तावना फक्त तुम्हाला तोंड ओळख 11वीच्या विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे आणि म्हणून काल सुरू केलं होतं. त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये जे दिलेलं आहे इंट्रोडक्शन, ते इंट्रोडक्शन, त्यानंतर व्याख्या, त्यानंतर फीचर्स ऑफ बुक कीपिंग, त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग हे तुम्हाला सांगितलं होतं आणि बुक कीपिंगची व्याख्या. मी फक्त बुक कीपिंगची व्याख्या पुन्हा एकदा सांगतो आहे आणि बुक कीपिंगची व्याख्या सांगून परत आपल्याला काय बघायचं आहे, इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग. या बुक कीपिंगचं महत्त्व काय, पुस्तकपालन हे जी हिशोबाची पुस्तकं ठेवली जातात याचं महत्त्व काय आहे आणि मग ते कुणाकुणासाठी उपयोगी आहे, अशा 2 गोष्टी बघायच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा आत्ताचा सगळा होणारा भाग आहे, हा सगळा थेरॉटिकल भाग आहे. यावर 1-2 मार्काचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तुम्हाला येणारा एखादा प्रश्न कुठला, इथून पुढे ज्या टर्मिनॉलॉजी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या टर्म्स ज्या अकाउंटन्सीमध्ये वापरल्या जातात, त्या टर्म्सची व्याख्या, ती टर्म समजून घेणं महत्त्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी नाही कळल्या तरी चालतील, पण अकाउंटन्सी ज्या टर्म्स आहेत हे तुमचं महत्त्वाचं बेसिक आहे आणि त्यामुळं त्याच्यानंतरचा भाग आपण तो घेणार आहोत. आजच्या तासाला आपण काय घेणार आहोत तर इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं बुक कीपिंग म्हणजे कायची व्याख्या काल सांगितली होती. बुक कीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स विथ वर्ड्स अँड फिगर्स इन द बुक्स ऑफ अकाउंट ॲज टू शो क्लिअरली अँड करेक्टली फिनान्शियल पोझिशन ऑफ दी बिझनेस. बुक कीपिंग म्हणजे असं की दररोज जे व्यवहार होतात ते व्यवहार अंकामध्ये आणि अक्षरामध्ये व्यवस्थितपणे नोंद करण्याच्या प्रक्रियेला बुक कीपिंग म्हणतात, म्हणजे पुस्तकपालन. आणि हे काय करतात, ॲज टू शो क्लिअरली अँड करेक्टली फिनान्शियल पोझिशन ऑफ दी बिझनेस. बिझनेसची क्लिअरली आणि करेक्टली फायनान्शियल पोझिशन, आर्थिक परिस्थिती काय आहे हे जर दाखवायचं असेल, हे जर बघायचं असेल तर तुमचं बुक कीपिंग आवश्यक आहे. आणि म्हणून बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी असं विषयाचंच नाव आहे तुमच्या. बुक कीपिंग म्हणजे हिशोबाची पुस्तके. आणि मग बुक कीपिंगचं महत्त्व काय आहे. देर आर 6 इम्पॉर्टन्स इज गिवन इन द बुक्स. 1. रेकॉर्ड. बुक कीपिंगचं महत्त्व काय तर रेकॉर्ड. इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल द ट्रान्झॅक्शन्स. एखाद्या व्यक्तीला सर्वच व्यवहार लक्षात राहतात का, लक्षात राहत नाही. बट बुक कीपिंग मेंटेन रेकॉर्ड्स ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन परमनंटली अँड सिस्टमॅटिकली. टू परमनंटली रेकॉर्ड अँड सिस्टमॅटिकली रेकॉर्ड मेंटेन बाय बुक कीपिंग. So the records is important points in the view of bookkeeping. Second, financial information. Financial information म्हणजे काय, तुमच्या व्यवसायाची आर्थिक परिस्थितीची माहिती, हे एक महत्त्व आहे. बुक कीपिंगचं काय महत्त्व आहे, तुमच्या व्यवसायाची आर्थिक परिस्थितीची माहिती कळते. बुक कीपिंग इज युजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड. काय माहिती मिळते, प्रॉफिट अँड लॉस, ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक एक्सेट्रा, एनी टाईम. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजेला आहेत, प्रॉफिट किती झाला, लॉस झाला काय, ॲसेट काय आहेत, लायबिलिटी काय आहेत, इन्व्हेस्टमेंट काय आहे, त्यानंतर स्टॉक काय आहे, हे सगळं बुक कीपिंग जर केलं असेल तरच तुम्हाला हे समजू शकतं. म्हणजे त्याचं महत्त्व काय, फिनान्शियल इन्फॉर्मेशन ही ताबडतोब उपलब्ध होऊ शकते, मिळू शकते. डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग म्हणजे काय, बुक कीपिंग प्रोव्हाइड्स फिनान्शियल इन्फॉर्मेशन टू कंट्रोल or financial information to the businessman for the decision making. कुणाला डिसिजन घ्यायचा असतो व्यवसायात, बिझनेसमनला, प्रोप्रायटरला घ्यायचा असतो, मॅनेजरला घ्यायचा असतो. आणि मग त्याला जर सगळी माहिती मिळाली तर त्याला डिसिजन म्हणजे निर्णय घेता येतात. काय निर्णय घ्यायचा असतो, व्यवसाय सुरू करायचा,
व्यवसाय चालू ठेवायचा, व्यवसाय बंद करायचा, व्यवसाय सुधारणा करायची, या अनेक गोष्टी असतात. हे कधी ठरतं, डिसिजन मेकिंग कधी होतं, रेकॉर्ड सगळं समोर आल्यानंतर. आणि रेकॉर्ड्स म्हणजेच बुक कीपिंग आहे. त्यानंतर कंट्रोलिंग, नियंत्रण. जो कंट्रोल करणारा असतो, नियंत्रण ठेवणारा असतो, त्या बुक कीपिंग एनेबल टू एक्झिक्युटिव्ह ऑफ द बिझनेस टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. एक्झिक्युटिव्ह असतो त्यातला जे चीफ असतो, प्रमुख असतो, तो प्रमुख काय करतो, बिझनेसच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करतो. आणि ह्या कंट्रोल करायच्या असतील त्याला, तर बुक कीपिंग आवश्यक असतं. कारण त्याला बुक कीपिंगचा फार उपयोग होतो. कोणत्या गोष्टीवर किती खर्च होतो, कोणत्या गोष्टीवर कमी पडतो, फायदा होतो, तोटा होतो, काम एवढ्या लोकांमध्ये काम कमी होतं, जास्त होतं, हे जे कंट्रोल आहे, हे कंट्रोल करण्याचं काम कंट्रोलर करत असतो आणि त्याला बुक कीपिंगची मदत होते. एव्हिडन्स, एव्हिडन्स म्हणजे पुरावा. एव्हिडन्स, तर एव्हिडन्स कोणत्या, बिझनेस नीड्स फिनान्शियल एव्हिडन्स टू प्रोड्यूस इन द कोर्ट ऑफ लॉ. कोर्टामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट पुरावा म्हणून सादर करायची असेल तर ती लिहिलेली असली पाहिजे. तोंडी पुरावा गृहीत धरला जात नाही. आणि जर बुक कीपिंग केलं असेल तर तुमच्याकडे ते संपूर्ण रेकॉर्ड असतं. हे रेकॉर्ड तुम्ही सबमिट करू शकता. किंवा एखादा कलह झाला आहे, एनी डिस्प्यूट, एखादा काहीतरी कलह निर्माण झाला कामगार मालक यांच्यामध्ये, सरकार मालक यांच्यामध्ये, तर तुम्हाला हे बुक कीपिंग जे हिशोबाची पुस्तक असतात ते पुस्तकं मदत करतात. कारण तिथं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स उपलब्ध असतो. त्या एव्हिडन्स इन द टॅक्स लायबिलिटी. टॅक्स लायबिलिटी म्हणजे टॅक्स गव्हर्नमेंटला किती भरायचा. बुक कीपिंग इज युजफुल टू फाइंड आउट द टॅक्स लायबिलिटी. मग कोणकोणते टॅक्स असतात, इन्कम टॅक्स असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, GST असेल, हे जे टॅक्सेस आहेत हे टॅक्सेस किती आणि कसे भरायचे तर बुक कीपिंग गोळ करतं. पण बुक कीपिंग काय करतं, हाऊ मच अमाऊंट ऑफ प्रॉफिट अर्न बाय द बिझनेसमॅन ड्युरिंग द इयर. व्यवसायामध्ये तो वर्षभरामध्ये किती नफा मिळवला त्याच्यावर त्याचा काय असतो, टॅक्स अवलंबून असतो. आणि म्हणून बुक कीपिंग हे टॅक्स लायबिलिटीसाठी सुद्धा उपयोग आहे. म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग 1 2 3 4 5 6 तुम्हाला डिटेल्स असं कधी विचारलेलं नाही, पण आपल्याला बुक कीपिंगचं महत्त्व काय आहे हे आपल्याला याद्वारे समजतं. युटिलिटी, पुढं काय बघायचं आहे, युटिलिटी ऑफ द बुक कीपिंग. युटिलिटी म्हणजे उपयोगिता. कुणाकुणाला त्याचा उपयोग होतो. बुक कीपिंग केल्यामुळं त्याचा कुणाकुणाला फायदा होतो किंवा उपयोग होतो. फर्स्ट, ओनर, खुद्द मालकाला, ज्याचा व्यवसाय आहे त्या मालकाला त्याचा उपयोग होतो. ओनर, ह्या ओनरला जो काय, बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट प्रॉफिट, लॉस, ॲसेट, लायबिलिटी ऑफ एन एंटरप्राइजेस ॲट एनी टाइम. बिझनेसमॅनला कधीही नफा शोधायचा असेल, तोटा झाला का, एकूण प्रॉफिट, आपली संपत्ती किती आहे आणि मग ॲसेट किती आहे, लायबिलिटी किती आहे, हे कोणत्याही क्षणी त्याचे आकडे काढू शकतो. कारण बिझनेस म्हटला त्याचा खूप मोठा उपयोग होतो. कारण बिझनेस म्हटला आपल्या व्यवसायात नेमकं काय चाललं हे कळणं आवश्यक आहे. त्यासाठी तो आकडे तयार करतो आणि ते तयार करायचं असेल तर बुक कीपिंग इज रिक्वायर्ड. सेकंड, मॅनेजमेंट. मॅनेजमेंट व्यवस्थापनाला उपयोग होतो. मॅनेजमेंट ऑफ एन एंटरप्राइजेस कॅन प्लॅन. एखादा प्लॅन करायचा असेल तर ते संपूर्ण बुक कीपिंगवर प्लॅन करू शकतात. टेक डिसिजन, निर्णय घेऊ शकतात. अँड कंट्रोल ओव्हरऑल बिझनेस ॲक्टिव्हिटी, आणि बिझनेस ॲक्टिव्हिटी कंट्रोल करू शकतात. म्हणजे मॅनेजमेंटला एखादं डिसिजन घ्यायचं असेल, चेंज काय करायचं असेल, कंट्रोल करायचं असेल तर बुक कीपिंगची मदत होते. म्हणून व्यवस्थापक नेहमी सर्व हिशोबाची पुस्तकं व्यवस्थापकाच्या समोर असतात. कारण तर व्यवसायाचं कंट्रोल आणि त्या व्यवसायाची प्रगतीही त्यावर अवलंबून असते. इन्व्हेस्टर, गुंतवणूकदार. इन्व्हेस्टर, तुमच्या व्यवसायामध्ये ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणूकदाराला त्याचा उपयोग होतो.
इन्व्हेस्टर कॅन टेक प्रॉपर डिसिजन व्हेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. या कंपनीमध्ये पैसे आपण गुंतवायचे की नाही, त्या कंपनीचे सगळं कागदपत्र बघायची, बुक किपिंग केलेलं असेल, नफा तोटा पत्रक 23 ताळेबंद बघितलं की कळतं इन्व्हेस्टरला या कंपनीमध्ये पैसे गुंतवायचे की नाही. ही कंपनी डबघाईला आली की उत्तम प्रकारे चालू आहे आणि म्हणून इन्व्हेस्टरला त्याचा मोठा फायदा होतो. कस्टमर म्हणजे ग्राहकाला फायदा होतो. कोणत्या ग्राहकाला? जो ग्राहक त्या कंपनीचा व्यवसायाचा ग्राहक आहे, त्याला माल पुरवणार आहे, त्या माल पुरवणाऱ्या ग्राहकाला फायदा होतो. कसा होतो? तर कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फिनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. त्याला सहज आर्थिक परिस्थिती कळू शकते आणि जर चांगली आर्थिक परिस्थिती असेल, ही कॅन बी एश्युअर्ड अबाउट सप्लाय ऑफ गुड्स. तर तो माल पुरवण्याचा खात्री देतो. ॲश्युअर्ड, तो निश्चितपणे माल खात्रीशीर पुरवतो. आणि जर व्यवसायाची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर तो माल पुरवत नाही. त्याला ही स्थिती कशी कळते? बुक किपिंगहून कळते. कुणाला? कस्टमरला. म्हणून कस्टमरलाही त्याचा उपयोग अत्यंत चांगल्या पद्धतीनं होतो किंवा कस्टमर ह्या सर्व गोष्टी बघून मगच मालाचा सप्लाय करत असतो. गव्हर्मेंट. कुणाला? गव्हर्मेंटला काय फायदा होतो? बुक किपिंगचा उपयोग काय होतो? गव्हर्मेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाईप्स ऑफ टॅक्सेस ड्यू फ्रॉम अदर सोर्सेस. वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गातून त्या कंपनीकडून जे येणारे, व्यवसायाकडून येणारे टॅक्सेस आहेत, हे टॅक्सेस त्याच्या उत्पन्नाच्या वर ठरत असतं. उत्पन्नाचा स्तर वर असेल तर टॅक्सेसचा दर जास्त असतो. अजून उत्पन्न वर असेल तर त्यापेक्षा जास्त दरानं, उत्पन्न कमी असेल तर कमी दरानं टॅक्सेस. मग कुणाकडून किती टक्के दरानं टॅक्स घ्यायचा, किती टक्के दर लावायचा, हे त्याच्या उत्पन्नावर अवलंबून असतं. आणि उत्पन्न कशामुळं कळतं? बुक किपिंगमुळं कळतं. कारण बुक किपिंगमुळं काय होतं? प्रॉफिट और लॉस सस्टेन बाय द बिझनेस, हाऊ मच अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द बिझनेस, म्हणजे भांडवल कळू शकतं. त्यानंतर टोटल ॲसेट्स अँड टोटल लायबिलिटीज याचे अमाऊंट्स कळू शकतात आणि त्यामुळं गव्हर्मेंटला याचा मोठा फायदा होतो. लेंडर्स म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडून कंपनीनं, व्यावसायिकानं कर्ज घेतलेला आहे त्यांना उपयोग होतो. कुठलीही कंपनी, कुठलीही बँक, कुठलीही फायनान्स इन्स्टिट्यूशन एखाद्या व्यवसायाला कर्ज देताना काय बघत असेल? त्या व्यवसायाची परिस्थिती उत्तम प्रकारची आहे किंवा नाही. आणि ही जर परिस्थिती बघितली तरच मग तर त्याला कर्ज देते. चांगली परिस्थिती असेल तर कर्ज देते, वाईट परिस्थिती असेल तर लेंडर्स कर्ज आहे. मनी लेंडर्स कॅन फाइंड फिनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइजेस फॉर डिसिजन अँड लेंड मनी ऑर नॉट. म्हणजे स्टँडिंग पोझिशन काय आहे व्यवसायाची, आणि मग ती चांगली असेल तर पैसे द्यायचे की द्यायचे नाहीत, त्यांना ॲडव्हान्सेस म्हणजे कर्ज द्यायचं की द्यायचं नाही. हे कोण? मनी लेंडर्स कोण प्रामुख्याने असतं? बँका असतात, फिनान्शियल इन्स्टिट्यूट असतात, त्याचबरोबर अनेक प्रायव्हेट सेक्टरमध्ये मदत करणारे गव्हर्मेंट असतं. या सगळ्या गोष्टी मदत करत असताना तुमची स्टँडिंग पोझिशन बघितली जाते. आणि शेवटचा आहे डेव्हलप. लास्ट, डेव्हलपमेंट. बिझनेस एंटरप्राइजेस कॅन अचीव टू बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. तुम्हाला व्यवसायाच्या वाढ करायचा असेल, विकास करायचा असेल तर बुक किपिंगची आवश्यकता आहे. दीज आर द 7 युटिलिटी ऑफ दी बुक किपिंग. दीज 5 आपण पहिल्यांदा बघितले. 6 काय आहेत? इम्पॉर्टन्स, महत्त्व. युटिलिटी म्हणजे काय? उपयोग कुणाकुणाला होतो. हे जे उपयोग आहेत हे उपयोग तुम्हाला मी सांगितले. त्यात काय डेप्थ नाही, ह्या फक्त आपल्याला माहीत असलं पाहिजे युटिलिटी काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे, कुणाला बुक किपिंगचा कसा फायदा होतो. जे आपल्याला पुढचं सर्वात महत्त्वाचं बघायचं आहे ते म्हणजे आता परीक्षेच्या दृष्टीने हे आहे आतापर्यंत झालेलं. आणि हे तर मी अकाउंटन्सी म्हणजे काय ना, अकाउंटन्सीचा भाग जो आहे तो एक आहे. त्याच्यापेक्षा टर्म्स आहेत, द बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी. त्याच्यामध्ये अकाउंटन्सी म्हणजे काय, एकच वाक्यात तुम्हाला मी सांगतो. अकाउंटिंग, व्हॉट डू यू मीन बाय अकाउंटन्सी? व्हॉट डू मीन बुक कीपिंग? बुक कीपिंग मीन्स record the all business day-to-day transactions in the books of account with words and figure in chronological order. म्हणजे एखाद्या विशिष्ट क्रमानं
दररोज घडणाऱ्या व्यवहाराची नोंद सिस्टमॅटिकपणे पुस्तकामध्ये वह्यामध्ये करून ठेवणं त्याला बुक किपिंग म्हणतो. आता नुसती नोंद करून ठेवली म्हणजे संपलं का? नाही. त्या नोंदीवरून पुन्हा ॲनालिसिस केलं पाहिजे. तुम्ही सगळ्या वह्या वेगवेगळ्या विषयाला वह्या घातल्या, सगळ्या नोंदी करून घेतल्या, सगळ्या नोट्स वह्या 6 वह्यामध्ये 6-7 विषय आहेत, 7 विषयामध्ये संपूर्ण नोट्स लिहिल्या आणि पुढं काहीच केलं नाही. काय होईल? काय होईल? तर त्याचा रिझल्ट्स काय येणार नाही. तुम्ही ते वाचलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे, परीक्षा दिली पाहिजे, परीक्षेमध्ये गुण मिळाले पाहिजेत आणि मग रिझल्ट्स येतात त्याचे. मग कोण पास, कोण नापास, कोण 90% वर, कोण 45% वर, कुणाला सेकंड क्लास, कुणाला फर्स्ट क्लास, कुणाला थर्ड क्लास, हे सगळं डिस्टिंक्शन कुणाला हे ठरलं जातं आणि त्याच्यावरून ठरतं त्या विद्यार्थ्याची पोझिशन काय आहे. सेम थिंग बिझनेस. मग हे तुम्ही सगळे हिशोब लिहून ठेवले इज कॉल्ड ॲज बुक किपिंग. पण लिहिलेल्या हिशोबाचं काय करायचं? इट मीन्स accountancy means of collecting, summarizing, analyzing and reporting in the monetary terms information about the business transaction. अकाउंटन्सी म्हणजे काय? कलेक्टिंग, माहिती गोळा करायची, समरायझिंग, सारांश करायचा त्याचा काढायचा, ॲनालायझिंग, विश्लेषण करायचं, अँड रिपोर्टिंग इन द मॉनिटरी टर्म्स, आणि त्याचा रिपोर्ट, अहवाल, आर्थिक स्वरूपातला अहवाल प्रसिद्ध करायचा अबाउट द बिझनेस ट्रान्झॅक्शन. ह्या बिझनेस ट्रान्झॅक्शनचा अहवाल म्हणजे कलेक्ट करायचं, समराईज करायचं, ॲनालाइज करायचं आणि रिपोर्ट करायचं. कलेक्ट करणे, गोळा करायची, समराईज करायचं, त्याचा सारांश रूपाने सगळा अभ्यास करायचा, ॲनालायझिंग करायचं म्हणजे विश्लेषण करायचं आणि मग रिपोर्ट करायचा. हे काम कोण करतं? अकाउंटन्सी करतं. म्हणजे जिथं बुक किपिंग स्टॉप होतं, थांबतं, तिथं अकाउंटन्सी सुरू होतं. म्हणजे हे बुक किपिंगचं काम संपलं की अकाउंटन्सीचं काम सुरू होतं. आणि म्हणून अकाउंटन्सी जी आहे त्या अकाउंटन्सीची जी लिहिण्याची पद्धत आहे, बेसिस ऑफ अकाउंटन्सी किंवा मेथड ऑफ अकाउंटन्सी आहे, ते 3 प्रकारे आहे. कोणते 3 प्रकार आहेत? एक कॅश बेस, सेकंड ॲक्रुअल बेस, and third hybrid. Do both. Cash base, accrual base and hybrid base means mixed. Hybrid or mixed. कॅश बेसिस म्हणजे काय? फक्त पैसे आले आणि पैसे गेले यावर सगळे व्यवहार नोंद करायची, त्याला कॅश बेसिस म्हणतात. कॅश बेस, किती अमाऊंट मिळाली, किती अमाऊंट दिली, कुणाकुणाला दिली, कुणाकुणाकडून मिळाली. ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड हिअर. कॅश बेस. ॲक्रुअल बेस म्हणजे काय? तर या आर्थिक वर्षामध्ये जे सर्व व्यवहार झाले ते सर्व व्यवहार एका वर्षामध्ये, मग तो रोखीचं होऊ द्या, उधारीचं होऊ द्या, पैसे आगाऊ येऊ द्यात, पैसे देणं असू द्या, या सगळ्या गोष्टींचा विचार करतं. इज कॉल्ड ॲज ॲक्रुअल बेस. हायब्रिड बेस और मिक्स्ड बेस, वरच्या दोन्ही ह्या बोथ बेस टाईप आहेत, त्याचा वापर केला जातो आणि त्याला हायब्रिड बेस म्हणतात. म्हणजे कॅशचे व्यवहार नोंदले जातात, उधारीचे व्यवहार नोंदले जातात, वर्षातलं जेवढं आर्थिक वर्षातलं येणं आहे, आर्थिक वर्षातलं देणं आहे पण दिलं नाही, येणं आहे पण आलं नाही, याच्याही नोंदी गृहीत धरून जे व्यवहार केले जातात त्याला हायब्रिड बेस किंवा मिक्स्ड बेस म्हणतात. 1, 2, 3 हे अकाउंट बेसिक ऑफ अकाउंटिंग सिस्टीम, ह्या अकाउंट सिस्टीम आहेत. आणि म्हणून फक्त आपल्याला अकाउंटन्सी म्हणजे काय आणि अकाउंटच्या सिस्टीम बघायच्या आहेत. आणि पुढचा महत्त्वाचा जो भाग बघायचा आहे तो म्हणजे विद्यार्थी मित्रो बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी. आपल्याला जे परीक्षेमध्ये किंवा मूळ अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी, जसं तुम्हाला अकाउंटची गणित सोडवायचे असेल तर सगळे पाढे आले पाहिजेत. जर तुम्हाला लिहिता वाचता यायचं असेल तर बाराखडी शिकायला पाहिजे. तसं अकाउंटन्सी तुम्हाला शिकायचं असेल तर पहिला बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी त्याचा अभ्यास आहे. आणि बेसिक अकाउंटन्सी टर्मिनॉलॉजी ज्या आहेत त्या टर्मिनॉलॉजी कोणत्या आहेत किंवा ते ट्रान्झॅक्शनपासून सुरुवात होते. व्हॉट इज मीन बाय ट्रान्झॅक्शन? मी कालपासून तुम्हाला सांगतोय ट्रान्झॅक्शनचा मराठी अर्थ व्यवहार आहे,
पण व्हॉट इज मीन बाय ट्रान्झॅक्शन और डिफाईन द ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन मीन्स अन ॲक्ट ऑफ एक्सचेंज ऑफ थिंग्स अँड सर्व्हिसेस between two parties is known as transactions. An act of exchange of things and services between two parties म्हणजे दोन व्यक्तीमध्ये जे देवघेवीचे व्यवहार होतात, मग वस्तू असेल किंवा सेवा असेल यांच्यामध्ये देण्याघेण्याचे व्यवहार होतात किंवा हालचाल होते, त्या क्रियेला ट्रान्झॅक्शन्स म्हणतात. आणि हे ट्रान्झॅक्शन्स काय आहेत? देर आर थ्री टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स. तीन प्रकारचे ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनची व्याख्या अगोदर मी लिहितो इथं. अन ॲक्ट ऑफ एक्सचेंज ऑफ थिंग्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पार्टीज, TWO, with money or money's worth. Money's worth is known as transaction. काय म्हटलं बघा? अन ॲक्ट ऑफ एक्सचेंज, विनिमयाची क्रिया झाली पाहिजे. ऑफ थिंग्स अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवांची. बिटवीन टू पार्टीज, दोन व्यक्तीमध्ये. विथ मनी ऑर मनीज वर्थ, वस्तूच्या त्याचं मूल्य घेऊन झाली पाहिजे, त्याला ट्रान्झॅक्शन्स म्हणतात. आणि ट्रान्झॅक्शनमध्ये काय? मॉनेटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे पैसे देऊन केलेली क्रिया, केलेले ट्रान्झॅक्शन. मॉनेटरी ट्रान्झॅक्शन, पैसे दिलेले आहेत. परचेस गुड्स फॉर कॅश, माल रोखीनं खरेदी केला. दिस इज द मनी ट्रान्झॅक्शन्स. मॉनेटरी ट्रान्झॅक्शनमध्ये काय होतं? पैसे किंवा पैशाचे माल उधारीवर विकला पण भविष्यकाळात पैसे येणार आहेत. गुड्स सोल्ड टू XYZ ऑन क्रेडिट वर्थ ₹1000. 1000 रुपयाचा माल उधारीवर विकला. याचा अर्थ असा आहे की भविष्यकाळात पैसे येणार आहेत. इज कॉल्ड ऑल्सो मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. आणि व्हॉट इज मीन बाय नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन? नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे ट्रान्झॅक्शन होतात परंतु त्याचं मूल्य मोजलं जात नाही. इज कॉल्ड ॲज नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. तुम्हाला पुस्तकामध्ये उदाहरण दिलेली आहे. बऱ्याच वेळेला मित्रानं लिफ्ट दिली आणि तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवलं तर आपण त्याचे पैसे देतो का? नाही. इज कॉल्ड ॲज नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. पण तेच तुम्ही रिक्षानं गेला, बसनं गेला किंवा इतर कोणत्या वाहनानं गेला तर आपल्याला पैसे द्यावे लागतात. इज कॉल्ड ॲज मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे जिथं पैशाचा मूल्य, पैशाचं मोजलं जातं त्याला मॉनेटरी ट्रान्झॅक्शन, आणि मोजलं जात नाही तिथं नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. दीज आर कॅश बेसिस अँड क्रेडिट बेसिस. नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन इज देअर वन थिंग इज देअर बार्टर ट्रान्झॅक्शन. म्हणजे इथं मी सांगितलं तुम्हाला मॉनेटरी ट्रान्झॅक्शन, नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. आणि थर्ड बार्टर. बार्टर वस्तूच्या बदल्यात वस्तू. गुड्स बार्टर ट्रान्झॅक्शन्स मीन्स गुड्स आर एक्सचेंज्ड फॉर अनादर गुड्स. गुड्स आर एक्सचेंज्ड फॉर अनादर गुड्स. म्हणजे एक माल द्यायचा आणि दुसरा माल घ्यायचा. आज पण खेडेगावात तुम्ही जर गेला तर बऱ्याच वेळा धान्य दिलं जातं, तांदूळ दिलं जातं आणि त्याच्या बदल्यात त्या विक्रेत्याकडून वस्तू खरेदी केली जाते. इज कॉल्ड ॲज बार्टर ट्रान्झॅक्शन. ही बार्टर ट्रान्झॅक्शनची पण नोंद करता येत नाही. ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड in the books of account in accountancy, and accountancy considered only the monetary transactions. Today we have seen only what is the importance of the bookkeeping, what are the uses or utility of bookkeeping, what is meant by accountancy, and what is basic terminology, what are the types of transaction. We will see next period. Thank you very much.